बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आपण बघूयात। हार्बर मार्गावरची लोकल सेवा सध्या उशिराने सुरू आहे। यामध्ये मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळकनगर इथे रेल्वेच्या रुळांवरती सध्या पाणी साचल्याचं चित्र आहे आणि यामुळे हार्बरची सेवा सध्या उशिराने सुरू आहे। पावसाचा जोर वाढला तर लोकल सेवेवरती याचा परिणाम होऊ शकतो। सध्या हार्बर मार्गावरची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती आहे। पाणी साचल्यामुळे अत्यंत धीम्या गतीने ही लोकलची वाहतूक सुरू आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अक्षय, सध्या तरी हार्बर मार्गावरची वाहतूक सुरू आहे, मात्र ही वाहतूक कोणत्या क्षणी बंद होण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे सध्या तरी हार्बर रेल्वेवरची जी कुर्ला, मानखुर्द, गोवंडी हा जो संपूर्ण विभाग आहे त्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी साचल्यामुळे काही तांत्रिक बिघाड देखील या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच सध्या हार्बर रेल्वेवरची वाहतूक ही सध्या तरी विस्कळीत आहे आणि सध्या 20 ते 25 मिनिटं उशिराने ही वाहतूक सध्या सुरू असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र बऱ्या या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी भरले आहे त्या ठिकाणी सध्या काही माणसं जी आहेत म्हणजे जे पॉइंट आहेत त्यांना डिप्लॉय करण्यात आलेलं आहे। रेल्वेची कर्मचारी जे आहेत रेल्वेचे कर्मचारी या ठिकाणी स्वतः उभे आहेत आणि हे जे पाणी भरलेलं आहे त्या ठिकाणावरून जी लोकल वाहतूक सुरू आहे ती व्यवस्थित सुरू आहे की नाही हे ते स्वतः जातीने लक्ष घालत आहे। त्यामुळे सध्या रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने आहे मात्र सुरू आहे, एवढं सध्या मुंबईकरांना दिलासा आहे। अगदी धन्यवाद अक्षय माहितीसाठी। विरारमधल्या युनिटेक कॅम्पसमधल्या परिसरामधल्या कावेरी बिल्डिंगच्या रूम नंबर 3 मध्ये सलग 4 दिवसांपासून पाणी साचलेलं आहे। या घरामध्ये चंद्रजित